चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप म्हणून स्वागत आहे। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर लवकरच दत्त जयंती हा दिवस जो आहे तो येणार आहे। म्हणजे दत्तांची जी जयंती असेल तो वार येणार आहे, तो म्हणजेच तो वार आहे मंगळवार 26 डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे। आणि सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे की दत्त जयंती निमित्त आपल्या केंद्रामध्ये 7 दिवसांचा सप्ताह असतो गुरुचैत्र पारायणाचा। सगळ्यांना याची माहिती असते। वर्षातून 2 सप्ताह असतात, एक उन्हाळ्यामध्ये एक सप्ताह होतो एप्रिल महिन्यामध्ये आणि एक असतो तो हिवाळ्यामध्ये, जो आता दत्त जयंती सप्ताह जो येतो तो गुरुचैत्र पारायण त्या म्हणजे गुरुचैत्र पारायणाचा 7 दिवसीय सप्ताह प्रत्येक केंद्रामध्ये हे आयोजन केले जातं। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये 7 दिवस जे असतात गुरुचैत्र पारायणाचे दत्त जयंती निमित्त, अतिशय म्हणजे तुम्हाला सांगते ना, अतिशय आपण आताच दिवाळी साजरी केली, पण दिवाळीपेक्षाही मोठा सण जो म्हणत असेल ना आपल्या स्वामी भक्तांच्या आयुष्यात, तर तो दत्त जयंती सप्ताह असतो। म्हणजे दत्त जयंती सप्ताहाच्या निमित्त 7 दिवसात केंद्रामध्ये एवढे यज्ञ याग जे प्रहर सेवा होतात ना, की अक्षरशः असं वाटतं की केंद्रातून घरी जाऊच नये। दिवस रात्र केंद्रामध्ये सेवेकऱ्यांची धावपळ चालू असते, लगबग चालू असते। स्वामी समर्थ महाराजांना काही कुठेही म्हणजे कमी पडू नये, कुठल्याही सेवेमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये कमतरता राहू नये असं प्रत्येक स्वामी भक्त प्रत्येक सेवेकरी ताई दादांना वाटत असतं। त्याच्यामुळे हे 7 दिवस जे असतात दत्त जयंतीच्या निमित्त जे सप्ताह आता येणार आहे तो 20 डिसेंबर पासून चालू होईल, तो 27 डिसेंबर पर्यंत असेल दत्त जयंती सप्ताह। त्याच्यामुळे हा जो सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये प्रत्येक ताई दादांनी, प्रत्येक जे स्वामी भक्त आहेत, जे नवीन आता स्वामी सेवेत आले आहेत त्यांनी सुद्धा, आणि जे जुने आहेत जे खूप वर्षापासून स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी सुद्धा नक्कीच आवर्जून या येत्या स्वामी सप्ताह म्हणजे दत्त जयंती निमित्त जो सप्ताह आपल्या केंद्रामध्ये होणार आहे त्याच्या निमित्त गुरुचैत्र पारायणाला प्रत्येक सेवेकरी ताईदादांनी याला हजेरी लावावी। प्रत्येकाने केंद्रामध्ये नाव नोंदणी करून गुरुचैत्र पारायणाच्या सप्ताहाला म्हणजे सप्ताहाला बसावं अशी मी खरंच कळकळीची विनंती करते। कारण की खरं सांगते, तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम असतील, मी आज त्या प्रॉब्लेमचं नाव घेणार नाही, पण तुम्हाला स्वतःला माहित असेल की तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स आहेत। म्हणजे प्रॉब्लेम म्हटलं ना की एक प्रॉब्लेम नसतो, भरपूर असंख्य प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत। फक्त त्याला योग्य आपल्याला म्हणतो ना की आपण प्रयत्न खूप करतो आहे ते प्रॉब्लेम्स म्हणजे जे निवडण्यासाठी किंवा सॉर्ट आउट होण्यासाठी खूप प्रयत्न करतो आहोत, पण ते होत नाही आहेत। आपले प्रयत्न आपली मेहनत तर आहेत चालू, पण त्याच्यासाठी नशिबाची जोडी पण ही लागत असते प्रत्येक मेहनतीला। तर हीच नशिबाची साथ जर तुम्हाला हवी असेल तर खरंच सांगते, येत्या दत्त जयंती निमित्त जो सप्ताह होणार आहे प्रत्येक केंद्रामध्ये, त्या केंद्रामध्ये खरंच गुरुचैत्र पारायणाला नक्की बसा आणि हे 7 दिवसाचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या। जे कोणी नवीन ताई दादा असतील, जे अजूनही सप्ताहामध्ये बसलेले असतील गुरुचैत्र पारायणाच्या, त्यांनी नक्कीच बसून बघा 7 दिवसाचा गुरुचैत्रचा सप्ताह तुम्ही स्वतः अनुभवा आणि काय तुम्हाला अनुभव जे तुम्ही स्वतः सांगताल। काय त्या केंद्रामध्ये दिवाळीसारखा सण असतो, अतिशय लगबग, म्हणजे अतिशय जिकडे तिकडे म्हणजे सगळ्या असंख्य सेवा चालू असतात, प्रत्येक दिवशी प्रत्येक याग चालू असतो, प्रहर सेवा 24 तास चालू असतात। सकाळी 8 ते संध्याकाळी 8 महिलांसाठी प्रहर सेवा असतात, संध्याकाळी 8 ते पहाटे 8 म्हणजे सकाळी 8 वाजेपर्यंत रात्रभर पुरुषांच्या प्रहर सेवा असतात। अक्षरशः पुरुषच नाही तर लहान लहान मुलं सुद्धा रात्रीची प्रहर सेवाला येत असतात। तर अशा प्रकारे प्रत्येकाला अनुभव आलेला आहे। सप्ताह काळामध्ये काहींच्या स्वप्नामध्ये येऊन स्वामींनी साक्षात्कार दिला आहे। केंद्रामध्ये प्रहर सेवा करताना खूप जणांना स्वामींनी साक्षात्कार दिलेला आहे। आम्ही स्वतः तो अनुभव ऐकला आहे। अक्षरशः सांगण्याला सुद्धा अंगावर शहारा येतो, अशी स्वामींची लीला आहे। त्याच्यामुळे येत्या सप्ताहामध्ये दत्त जयंती सप्ताहामध्ये प्रत्येक ताई दादांनी, स्वामी भक्तांनी नक्कीच केंद्रामध्ये नाही बसणं शक्य झालं, तुम्हाला खूप लहान मुलं आहेत किंवा मुलांची शाळा आहे, मिस्टरांचं ऑफिस असतं किंवा नाही केंद्रात जाऊन बसणं होत सकाळी लवकर, तर तुम्ही घरी सुद्धा पहाटे उठून गुरुचैत्राचं पारायण करू शकता। आणि तुम्हाला माहिती आहे पहाटे 4 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण गुरुचैत्राचं पारायण म्हणजे वाचन घरामध्ये करू शकतो। फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडायची आहे, कारण की दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते। ही वेळ जर सोडली तर तुम्ही पहाटे 4 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कधीही गुरुचैत्राचं पारायणाचं वाचन घरामध्ये करू शकता। त्याच्यामुळे तुम्हाला नाही केंद्रामध्ये शक्य झालं सामूहिकरित्या सेवा करायला गुरुचैत्र पारायणाची, तर तुम्ही 7 दिवसासाठी घरामध्ये सुद्धा पारायणासाठी बसू शकता। तर याबद्दल मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ आणणार आहेच। म्हणजे गुरुचैत्र जे सप्ताहामध्ये वाचणार आहोत त्याचं जर तुम्ही घरी वाचन करणार असाल तर त्याची मांडणी घरामध्ये कशी करायची आणि त्याचे नियम काय आहे त्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ येणार आहेच येत्या दिवसांमध्ये। पण आज जे मी तुम्हाला सेवा सांगणार आहे
ती सेवा यासाठी आहे की म्हणजे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे स्किप न करताच बघा. ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायणाला बसणं शक्य नाही किंवा काही ताई दादांना असं वाटतं की आम्हाला गुरुचरित्र पारायणाचे जे नियम आहेत ते पालन करणं शक्य होत नाही काही कारणास्तव, कारण की एकत्र फॅमिली आहे, घरामध्ये नॉनव्हेज काही लोक खातात, आम्ही खात नाही पण काही लोक खातात, आम्हाला सेवा करायची इच्छा आहे पण त्यांच्या खाण्यामुळे आम्हाला म्हणजे आम्हाला ती सेवा लागू त्या सेवेचं फळ लागू होईल की नाही, म्हणजे खूप शंका प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. त्याचबरोबर काही जणांना असा प्रॉब्लेम असतो की लहान मुलं आहेत त्याच्यामुळे गुरुचरित्र पारायणाला जाऊ शकत नाही. अक्षरशः खरं सांगू का, मी मागच्या उन्हाळ्यामध्ये गुरुचरित्र पारायणा केंद्रामध्ये मी यागासाठी जायची, पण घरी पारायणाला बसले होते पण यागासाठी मी केंद्रात जात होते. पण तिथे मी स्वतः पाहिलेलं आहे, अक्षरशः छोटे छोटे 6-7 महिन्याचे बाळ घेऊन ताई गुरुचरित्र पारायणाच्या बसलेले आहेत. साईडला बाळ झोपवतात, तिथे बाळ झोपलेलं असतं किंवा एक जण सांभाळायला त्याला आणतं आणि स्वतः गुरुचरित्राचं पारायणाला ते वाचन करतात. तेवढंच नाही, दिवसभर केंद्रामध्ये बसतात, डबा घेऊन येतात, सामूहिकरित्या तिथे डबा सुद्धा खातात, पण घरी जायची इच्छा होत नाही आणि ते छोटं बाळ पण तिथे बसलेलं मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. माझा एक जुना व्हिडिओ बघा तुम्ही, येत्या उन्हाळ्यामध्ये जो पारायणाचा सप्ताह काळ होता गुरुचरित्र पारायणाचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये की छोटे छोटे बाळ घेऊन ताई अशा अक्षरशः वाचनाला बसले आहेत, यागाला बसलेले आहेत, ज्या सेवा असतात त्या सेवेसाठी बसलेल्या आहेत. त्याच्यामुळे जिथे इच्छा असेल ना तिथे मार्ग सापडतो. त्याच्यामुळे कुठलेही कारण न सांगता, कुठलेही कारण अतिशय त्या कारणाचा बाऊ मोठा न करता येत्या गुरुचरित्र पारायणाला तुम्ही सप्ताहामध्ये नक्कीच बसा. नाही केंद्रात जाणं शक्य तर घरी तरी बसा, पण नक्कीच गुरुचरित्र पारायणाचं तुम्ही एकदाच अनुभवलं ना, हा गुरुचरित्र जो ग्रंथ जो आहे ना तो अतिशय अद्भुत चमत्कारी ग्रंथ आहे, अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे. त्या ग्रंथाच्या वाचनामुळे खूप जणांच्या आयुष्यातले प्रत्येक प्रश्न मार्गी लागले आहेत. मी स्वतः तुम्हाला सांगते, म्हणजे अतिशयोक्ती म्हणून नाही सांगत, पण स्वतः लग्न झाल्यापासून पहिल्या सप्ताहाला मी केंद्रामध्ये जाऊन बसले होते. पहाटे 4 वाजता आम्ही जायचो, थंडीचं अक्षरशः. या अशा दत्त जयंती सप्ताहाला लग्नानंतर पहिला सप्ताह आम्ही अटेंड केला होता, प्रत्येक याग अटेंड केला होता मी प्रत्येक, आणि त्या सेवेचं फळ म्हणूनच आतापर्यंत स्वामींच्या कृपेमुळे कुठलेही काही प्रॉब्लेम्स आयुष्यामध्ये जास्त मोठे आले नाही. आले असतील पण त्याची जी तीव्रता आहे ती तेवढी जाणवली नाही, आणि प्रत्येक मार्ग स्वामी महाराज दाखवत गेले, आणि आतापर्यंत 9 वर्षामध्ये कुठलेही काही अडथळे असे आले नाहीत की ज्याच्यामुळे आमचं आयुष्य थांबलं असेल. अक्षरशः मुलगी पोटात असताना सुद्धा, म्हणजे माझी जी छोटी मुलगी आहे ती मी म्हणजे प्रेग्नेंट असताना सुद्धा गुरुचरित्र पारायणाचे लगातार 3 पारायण मी केले होते. कुठलीही त्रास झाला नाही. असं म्हणतात की प्रेग्नन्सी आहे, प्रेग्नंट आहे, पोट आलेलं असतं, जास्त वेळ बसू नये प्रेग्नंट लेडीने, पण नाही, मी केलं, मला कुठलाही त्रास झाला नाही. अक्षरशः नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा माझी झाली, आणि छान मुलगी माझी जी आहे तिचं म्हणजे याचं हे फळ मिळालं की प्रेग्नन्सीमध्ये मी जे गुरुचरित्र पारायणाचे जे 3 कंटिन्यू जे मी पारायण केले सप्ताह, म्हणजे जे केले 7 दिवस घरातच केले, पण कंटिन्यू 3 गुरुचरित्र पारायण केले. माझ्या मिस्टरांनी माझ्याकडून करून घेतलेच. मग त्याच्यामध्ये नंतर वर्षभरात असंख्य सेवा आल्या. नवरात्रीची जी दुर्गा सप्तशती सेवा असतील त्या आल्या, पाठ आल्या, 14 पाठ आले, षडरात्र आली, सगळ्या सेवा माझ्याकडून मिस्टरांनी करून घेतल्या. मी त्या केल्या, कारण की लग्नानंतर पहिलेच वर्ष होतं माझ्या सगळ्या सेवेचं, आणि त्या करून घेतल्या मिस्टरांनी, कारण की मिस्टर माझ्या आधीच ह्या सेवेमध्ये आहेत, त्या मार्गामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांना अनुभव आलेला आहे, साक्षात्कार त्यांना झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडून पूर्ण सेवा करून घेतल्या, कारण की त्यांना वाटलं की आपल्याला स्वामी ची लीला आणि स्वामी हे खूप उशिरा कळले आपल्याला, म्हणजे मोठं झाल्यानंतर आपल्याला स्वामींची लीला कळली, स्वामी कोण आहेत, स्वामी समर्थ महाराज कोण आहे, त्यांची म्हणजे जे आहे ओळख ही आपल्याला खूप उशिरा पटली. पण आपल्या मुलाला, जे आपले मूल जन्माला येणार आहे, त्याला जर आपल्या पोटातच असल्यापासूनच त्याला स्वामी महाराज कोण आहे, त्यांची काय, अक्षरशः श्रीपाद वल्लभांचं सुद्धा माझ्याकडून पोथीचं वाचन करून घेतलं मिस्टरांनी. त्यांना म्हणजे पोटातच असताना आपल्या गर्भात जे काही मुलगा मुलगी असो त्याला त्याची जाणीव राहावी आणि स्वामी समर्थ महाराजांची तिथूनच ओळख व्हावी अशी त्यांची इच्छा होती. आणि याचंच फळ म्हणून माझी जी मुलगी आहे ती गजानन महाराज प्रकट दिन पहाटे 5:45ला जन्माला आली होती. त्याच्यामुळे त्याची शुभ दिनी ती जन्माला आली, आणि त्याचंच फळ की म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाली, कुठलाही त्रास नाही, कुठलाही काही प्रॉब्लेम प्रेग्नन्सीमध्ये आले नाही. तर अशी ही स्वामी महाराज आहेत. त्याच्यामुळे गुरुचरित्र पारायण अक्षरशः आपल्या आयुष्यातले प्रत्येक प्रॉब्लेमचं जे काही उत्तर असेल ते गुरुचरित्र पारायणामुळे तुमचं खरंच निकाल लागू शकतं. अक्षरशः सप्ताहाला जर बसलात, कुठलीही इच्छा न ठेवता, ज्यांच्या खरंच प्रबळ इच्छा आहे की ह्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, त्यांनी संकल्पयुक्त बसाच, ती संकल्प सांगून स्वामींना तुम्ही पारायणाला बसा. पण ज्यांनी कुणी जर समजा तुम्हाला, मी तर म्हणेल की कुठली इच्छा न व्यक्त करता तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसा, आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला आपोआपच स्वामी महाराज देतील, नक्कीच दत्त महाराज देतील.
तर आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे हे थोडं विषयांत सांगितलं, पण गुरुचरित्र बद्दल जेवढं बोलेल ना तेवढंच कमी आहे माझ्यासाठी, कारण की त्याचे अद्भुत म्हणजे मला जे अनुभव आले आहेत ते खूपच अक्षरशः भयानक आहेत. त्याच्यामुळे सगळ्या इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण केल्यात, कुठेच काही कमी पडू दिलं नाही. म्हणजे अक्षरशः लग्नापासून असेल ते मुली आणि घर होण्यापर्यंत असेल किंवा त्याच्या पुढेही अजून चालू आहे, सगळं सुखाने आनंदाने चालू आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पण महत्त्वपूर्ण आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायणाला बसणं शक्य नाही होणार आहे त्या सप्ताहामध्ये, खूपच महत्त्वाचं काम आहे, किंवा नाहीच बसणं शक्य होत, आम्हाला खूप लहान बाळ आहे किंवा प्रेग्नेंट आहोत, नाहीच बसणं शक्य होत आम्हाला, तर तुम्हाला सांगेल की येत्या म्हणजे आज सोमवार आहे, आज 4 डिसेंबर तारीख आहे, तर तुम्हाला उद्यापासून म्हणजे तुम्ही मंगळवार आहे उद्यापासून पण तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता, किंवा परवापासून जर सुरुवात केली तर 21 दिवसीय सेवा तुमच्या हातून घडेल. तर ती सेवा काय करायची आहे, ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायणाला बसणं शक्य नाही आहे किंवा पण अशी इच्छा आहे की नाही आम्हाला दत्त जयंतीनिमित्त काहीतरी सेवा करायची आहे, दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे, स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे, अशी ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी ही सेवा नक्कीच आवर्जून करा. ही सेवा जास्त मोठी नाही आहे, अतिशय सोपी आहे आणि दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता अशी ही सेवा आहे. 21 दिवसीय सेवा आहे. उद्यापासून पण मंगळवार आहे, उद्यापासून पण चालू करू शकता, कारण की आपल्याला 21 दिवसीय आपण सेवा करणार आहोत दत्त जयंती पर्यंत. तर मध्ये कुठलेही सुतक विटाळ येऊ शकतं, प्रॉब्लेम्स येऊ शकतात, मासिक धर्म येऊ शकतो, काही कारण येऊ शकतं, आपल्याला कुठे जावं लागलं बाहेरगावी, काही येऊ शकतं कारण. त्याच्यामुळे आपल्याला जो म्हणजे हा जो म्हणजे ही सेवा सुरू करायची आधी संकल्प करायचा आहे, तो संकल्प तुम्ही केंद्रात जाऊन नारळ, खडीसाखर, अगरबत्ती ठेवून पण तुम्ही संकल्प करू शकता. केंद्र जवळ नाही आहे, लांब आहे, जाणं शक्य नाही, तर तुम्ही आदल्या दिवशी काय करायचं, घरात सुद्धा स्वामींचा फोटो असेल, छोटा मोठा असेल, मूर्ती असेल, त्याच्यासमोर सुद्धा तुम्ही हे ठेवून तिथे संकल्प करू शकता. आणि तुम्हाला संकल्प करताना असं नाही म्हणायचं की मी 21 दिवसातच म्हणजे येत्या 21 दिवसामध्ये मी पूर्ण करेल असं संकल्प नाही करायचं. तर मी म्हणजे 21 दिवसामध्ये पूर्ण जे काही आहे संकल्प म्हणजे लगातार माझ्याकडून शक्य होईल की नाही, कारण की कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात ह्या 21 दिवसामध्ये तुम्ही करताना संकल्प जर करणार असाल तर त्याच्यामध्ये कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात ते सांगताच येत नाही कुठले प्रॉब्लेम येईल ते. तर त्यासाठी स्वामी महाराजांना अशी प्रार्थना करायची की स्वामी महाराज, मी दत्त जयंती पर्यंत येत्या दत्त जयंती म्हणजे काळापर्यंत मी माझ्याकडून 21 दिवसांचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करणार आहे. त्याच्यामध्ये जर काही अडथळे आले, काही प्रॉब्लेम्स आले तर ते झाल्यानंतर मी 21 दिवसाचं पारायण संपूर्ण करेल. पण त्यासाठी एकच विनंती करेल की ते जे पारायण आहे 21 दिवसांचं ते माझ्याकडून करून घ्या आणि शक्यतो कुठलेही प्रॉब्लेम्स, कुठलेही विटाळ सुतक न येता माझ्याकडून हे 21 दिवसांचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण माझ्याकडून पूर्ण करून घ्या, असंही तुम्ही प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे. स्वामी महाराज नक्की ऐकतील अशी आशा आम्हाला तर 100% गॅरंटी आहे की नक्कीच तुमचं जे पारायण मनोभावे जर करणार असाल, श्रद्धा तुमची प्रबळ आहे, खूप तर तिथे मार्ग मिळणारच आणि स्वामी महाराज सुद्धा ते इच्छा पूर्ण करणारच. त्याच्यामुळे असा संकल्प करायचा आहे. आणि संकल्पाचे जर तुम्ही संकल्प केल्यानंतर नियम काय, तुम्हाला याच्यामध्ये समजा तुम्हाला मासिक धर्माला सुतक विटाळ आला, तुम्ही ते दिवस स्किप करा आणि त्याच्यानंतर तुम्ही 21 दिवसाचं पारायण जे आहे तुमचं स्वामीचरित्र सारामृताचं ते पूर्ण करू शकता. दुसरा नियम, दिवसभरामध्ये तुम्ही कधीही वाचन करू शकता, जास्त पण उशीर एकदम रात्री पण नका करू जास्त, आणि दुपारी 12 ते 12:30ची वेळ सोडून करा. दत्त महाराज भिक्षेची ही वेळ असते, पहाटे तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत करू शकता, पण जास्त पण लेट न करता. हा नियम आहे. त्यामुळे नियमाचं वेळेचं बंधन नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही याला परान्न खायचं नाही आहे. परान्न या सेवेमध्ये, कारण की संकल्पयुक्त सेवा आहे, स्वामी महाराजांची सेवा आहे, आणि तसंही आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांनी परान्न हे घ्यायचंच नसतं कुठलाही कोणाचेही. आणि म्हणजे सेवा करत असाल संकल्पयुक्त तर नाहीच घ्यायचं परान्न, मग कितीही जवळचं असू दे परान्न घेणं वर्ज्य आहे, परान्न घ्यायचंच नाही. कारण की आपल्या सेवेचं जे काही फळ आहे ते त्या अन्ना वाटे त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला मिळून जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते अन्ना वाटे त्यांचे आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला परान्न टाळायचं आहे, परान्न कधी घ्यायचंच नाही स्वामी भक्तांनी. आणि जर वेळ आलीच परान्न घेण्याची तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सरळ स्वामी समजा परान्न घेऊन आलात किंवा परान्न घ्यायला जाण्याच्या अगोदर तुम्हाला गायत्री मंत्राची 1 माळ करायची आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नमः प्रचोदयात्, असं तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्राची करायची आहे. आणि तुम्हाला म्हणजे त्याचे दोष त्या अन्नातून लागणार नाही. जर खरंच म्हणजे अशक्यच आहे, तुम्ही टाळू शकत नाही आहे परान्न घेण्यासाठी, तर तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे, कारण की प्रत्येकाची जी इच्छा आहे म्हणजे ही सेवा करताना ती सांगता येत नाही. संतती प्राप्तीसाठी असेल
तर तुम्हाला या गोष्टी पाळल्या नाही तरी चालेल. त्याचबरोबर तुम्हाला नॉनव्हेज घरामध्ये तुम्हाला म्हणजे मांसाहार करायचाच नाही आहे. पण तुमच्या घरातले इतर व्यक्ती आहेत जे खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही, तर तुम्ही त्यांना खाऊ द्या, त्यांना करू द्या, पण तुम्ही स्वतःची सेवा सोडू नका. वाटलं ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे की आज संध्याकाळी मांसाहार घरामध्ये होणार आहे, शिजवलं जाणार आहे, केलं जाणार आहे, तर तुम्ही सकाळीच किंवा दुपारीच तुमचा पाठ पूर्ण करून घ्या. आणि स्वामीचरित्र सारामृत सगळ्यांना माहिती आहे. स्वामीचरित्र सारामृत हे सगळ्यांच्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये सगळ्यांच्या हे म्हणजे असेलच. स्वामीचरित्र सारामृत अतिशय अतिशय प्रभावी असं ही पोथी आहे. म्हणजे स्वामींच्या लीला, स्वामी महाराजांनी काय काय लीला केल्या आहेत त्या सगळ्या ह्या 1 ते 21 अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे अतिशय अद्भुत आणि आपल्या आयुष्याचं म्हणजे प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी याचे तुम्ही जास्तीत जास्त जर पारायण केले, 21च नाही, काही जण तर संकल्पयुक्त 108 पारायण सुद्धा करतात आणि ते पूर्ण होण्याच्या अगोदरच संकल्पयुक्त करतात आणि त्यांची जी इच्छा असते ते 108 पारायण पूर्ण होण्याच्या अगोदरच पूर्ण होऊन जाते. तर अशा प्रकारे हा फक्त आपला प्रामाणिकपणा श्रद्धेने रोज ते पाठ झालाच पाहिजे. आणि हे पाठ वाचत असताना तुम्हाला मध्येच उठायचं नाही आहे. एकाग्रतेने श्रद्धेने तुम्हाला पाठ करायचा आहे. हा फक्त सूट कोणाला ज्यांचं लहान बाळ आहे, छोटं बाळ आहे किंवा घरात कोणीच नाही आहे आणि तुम्हाला छोटं बाळ सांभाळायचं किंवा मध्येच उठलं तर तुम्ही थोडंफार उठून त्याला बघू शकता, करू शकता. पण ज्यांना कोणाला असे प्रॉब्लेम नाही आहेत त्यांनी मध्ये उठायचं नाही आहे. काही म्हणजे फोन उचलायचा नाहीये, काही नाही करायचं. एकदम मोबाईल सायलेंटवर ठेवायचा आहे. कुठेही मन इकडे विचलित न करता ह्या पाठाचं तुम्हाला पारायण करायचं आहे, तरच त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल. नाहीतर तुम्ही आपलं कसंही बसताय, कसंही वाचताय, मध्येच मोबाईल बघताय, मध्येच इकडे तिकडे लक्ष जाते तुमचं, मध्येच तुम्हाला म्हणजे हालचाल करताय, म्हणजे मांडी सोडताय. तुम्ही मांडी सोडायची नाही आहे. एक मांडी पारायण हे असतं, त्याच्यामुळे मांडी न सोडता तुम्हाला हे पारायण करायचं आहे. ज्यांना कोणाला गुडघ्याचा त्रास असेल, वयस्कर व्यक्ती करणार असेल हे पारायण ह्याचं, तर त्यांनी तुम्ही थोडंफार खुर्चीवर बसून आसन घ्यायचं, आसनावर खुर्ची ठेवून तुम्ही बसून वाचू शकता, चालेल. त्यांनाही काही एवढं नाही. स्वामी महाराज आपले एवढे पण कडक नाही आहेत, ते समजून घेतात. काही प्रॉब्लेम्स असतील, पण खरंच प्रॉब्लेम असेल तरच, पण उगाच टाळाटाळ करून जर तुम्ही काही कारणास्तव जर काही चुका करत असताल हे वाचताना पोथी, तर त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही. मग पुन्हा म्हणू नका की नाही मी संकल्पयुक्त 21 दिवशी पारायण केलं, रोज वाचलं आणि पण छोट्या मोठ्या चुका होत असतात, तर त्या चुका करू नका. लक्ष देऊन लक्षपूर्वक श्रद्धेने या पाठाचं तुम्हाला पठण करायचं आहे 21 दिवसांमध्ये. आणि होईल तेवढं शक्य जास्तीत एकाग्रतेने करा. आणि पाठ वाचायचा कसा आहे, पूजा मांडणी वगैरे करायची नाही आहे. जिथे तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे त्याच्यासमोर बसून तुम्हाला हे पाठांचं वाचन करायचं आहे, पठण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे वाचन करायच्या अगोदर तुम्हाला स्वामी स्तवांचं पठण करायचं आहे. नित्यसेवेमध्ये तुम्हाला भेटून जाईल पहिल्याच पानावरती. ते पठण करायला तुम्हाला 11 माळी जप करायचाच आहे आणि तुम्हाला एक वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि हे स्वामीचरित्र सारामृत जो ग्रंथ आहे तो तुम्हाला 1 ते 21 अध्याय एका बैठकीमध्ये पूर्ण वाचन करायचं आहे. सूट तुम्हाला सांगितले कोणाला, ज्यांना लहान मूल आहे, घरात कोणीच नाही सांभाळण्यासाठी, किंवा घरात तुम्ही एकटेच आहात आणि अचानक कोणी आले दारावरती, तर तुम्ही उठू शकता, चालेल. पण घरात इतर व्यक्ती असताना सुद्धा तुम्ही असं जर काही केलं, चुका केल्या, तर त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे लक्षपूर्वक नियम ऐकूनच व्यवस्थित या पाठाचं करा. जर काही चुका झाल्या तर त्याचे फळ मिळणार नाही, उलट तुम्हाला दोषच लागतील. त्याच्यामुळे आधीच विचार करूनच याचा संकल्प करून तुम्ही पाठाला बसा. ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण शक्य नाही आहे त्यांनी नक्कीच या स्वामीचरित्र सारामृताचं ग्रंथाचं 21 दिवसाचं पठण करायला, पाठ करायला विसरू नका. आणि संकल्प करताना शक्यतो काही मागू नका, कारण की स्वामी महाराज आपल्याला स्वतःहूनच खूप भरभरून देतात. आपण फक्त काही मागायला नको त्यांना. आणि कारण की आपल्याला काय करायचं आहे, आता गुरुचरित्र पारायण सप्ताह येणार आहे दत्त जयंती निमित्त, तो 7 दिवसीय सप्ताह तो एक आहे. आणि त्याच्याबद्दल आणि नंतर ही 21 दिवसाची सेवा आहे. ह्या ज्या 21 दिवसा अगोदरपासून जे आपण दत्त जयंतीपर्यंत ज्या काही सेवा करणार आहोत किंवा सप्ताहाला बसणार आहोत, या प्रहर करणार आहोत, हे सगळं करा. कुठूनही चुकू नका, कुठलीही सेवा सोडू नका, जास्तीत जास्त सेवा करा. कारण की पुण्याचं गाठोडच आपल्याला शेवटी कामी येणार आहे. कुठलाही बँक बॅलन्स, पैसा वगैरे कामी येणार नाही. ती लक्ष्मी आज आहे, उद्या नाही आहे. त्याच्यामुळे पुण्याचं गाठोडं साठवून ठेवा, कारण की येणाऱ्या काळात काय संकट आपल्यासाठी वाढून ठेवलं असेल माहिती नाही. आणि हे जे तुम्हाला वाटत असेल की आम्ही सेवा केल्याने आम्हाला त्याचं फळ मिळालं नाही काही, पण कसं आहे ना, त्या सेवेचं जे फळ आहे ते स्वामी महाराजांना माहिती की कुठं तुम्हाला द्यायचं आहे, येणाऱ्या काळात काय संकट येणार आहे, काय तुमच्या म्हणजे आयुष्यामध्ये गोष्ट घडणार आहे, ते सेवेचं फळ तिथे उपयोगी पडतं. आणि स्वामी महाराज तिथे ते फळ आपल्याला देत असतात आणि त्याची तीव्रता आपल्याला जाणवू देत नाही. त्याच्यामुळे असं निराश होऊ नका की आम्ही खूप सेवा करतो, खूप उपाय करतो, पारायण करतो, पण आम्हाला स्वामी महाराज काही दृष्टांत देत नाही. तर तुम्हाला फक्त तुम्ही संयम ठेवा, पेशन्स ठेवा. स्वामी महाराज कुठेही आपली म्हणजे तुम्ही स्वतः म्हणताल की नाही खरंच मी स्वामी महाराजांना उगाच दोष दिला, स्वामी महाराजांनी मला खरंच माझी ती इच्छा उशिरा का होईना पूर्ण केली आणि मला ज्या गोष्टींची गरज होती तिथे ती आम्हाला पुरवून दिली. त्याच्यामुळे स्वामी महाराजांना
कुठेही दोष न देता येत्या दत्त जयंती सप्ताहानिमित्त ही 21 दिवसाची सेवा करायला विसरू नका. स्वामीजीचा सारामृत ग्रंथ आत्ताच तुम्ही ज्यांनी कोणी नवीन सेवेकरी ताई दादा असतील, स्वामी भक्त असतील, त्यांनी नक्कीच केंद्रामध्ये हा पोथी मिळून जाईल, ही घेऊन या. आणि त्याचबरोबर आजच गुरुचरित्राची पोथी केंद्रामधून घेऊन या, कारण की शक्यतो संपण्याची शक्यता असते. आणि गुरुचरित्र ग्रंथाची जी पोथी आहे ती शक्यतो केंद्रातूनच घ्या, इतर ठिकाणी कुठून घेण्यापेक्षा. केंद्रामधून जर घेतली तर तुम्हाला व्यवस्थित जी असते प्रिंट ती सगळी त्याच्यामध्ये आणि नियम वगैरे सगळे त्यात दिलेले असतात. त्याच्यावरती पण आपला व्हिडिओ लवकरच येईल. तर अशा प्रकारे ही अतिशय प्रभावशाली 21 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताची एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय वाचण्याची जी सेवा आहे ही सेवा करायला विसरू नका. आणि पुण्याचं गाठोडा जेवढं जास्तीत जास्त आपल्याला साठवता येईल तेवढं साठवून घ्या. कुठल्याही कारणाचा बाऊ करू नका. आणि कारण सांगायला गेलं तर आपण कारण बघायला गेलं खूप कारण आपल्या आयुष्यात आहे आणि कुठलेही कारण देऊन आपण टाळू शकतो. पण तुमची प्रबळ इच्छा असेल, तुम्हाला वाटत असेल की नाही माझी इच्छा पूर्ण व्हावीच, आमच्या आयुष्यातले जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागावेच, तर नक्कीच दत्त जयंती निमित्त ह्या सप्ताहांसाठी दत्त जयंती सप्ताहात तर तुम्ही गुरुचरित्र पारायण कराच, पण ह्या सेवेला सुद्धा तुम्ही सुरुवात करा आणि सेवेचं फळ प्राप्त करून घ्या. तर अशा प्रकारे माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.